मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेल्यांना इशारा देतानाच मनोज जरांगे पाटलांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे। 10वी आणि 12वीची परीक्षा असल्याने जरांगे पाटलांनी शांततेमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन केले। मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। तर जरांगेंची हुकुमशाही आहे का असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय। पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज बांधवांचं आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाने मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला। त्यात हजारो आंदोलक सहभागी झाले होते। परिणामी मनोज जरांगे पाटलांनी 10वी आणि 12वीची परीक्षा असल्याने शांततेत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे। तसंच 21 तारखेनंतर मुंबईला कधी जायचं आहे हे जाहीर करू असं सांगितलं। नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण शिवजयंती सुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे। एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा। आपल्याला जे 18-19 ला मुंबईला जायचं होतं, काही मेसेज होता की आपल्याला 18-19 ला मुंबईला जायचंय का, तर त्यामुळे शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे। आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत साजऱ्या करा। मराठा समाजाच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मराठे सोडणार नाहीत असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। आरक्षणात दगाफटका झाला तर पश्चाताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सरकारला लोक ठेवावी लागतील असा टोला जरांगे पाटलांनी लगावला। तर आरक्षण आणि आचारसंहितेचा घोळ घातला तर मराठा समाज सहन करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निवडणुकाच होणार नाही, निवडणुका घेणार नाही ती। एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असता निवडणुकच काय घेते ती? घेणारच नाही। जिल्हा परिषदेच्या त्याच्या आणखी घेतल्या नाही ती, नगरपालिकेची त्यांच्या सोयीनुसार होतं म्हणून। आता इथं मराठ्याच्या सोयीनुसार आहे ना। मराठ्यांचा प्रश्न आला की आचारसंहिता लावणार का तुम्ही? मग ही 2 मागच्या कम नाही घेतल्या, ते घेणार नाहीत। मी प्रामाणिकपणे सांगते, घेणार नाही। ज्वलंत प्रश्न आहे। एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे। सगळे टांगे कुंकडचे कुंकड उलटे पालटे होते। पहिला मराठा नाही राहिला, त्यांच्या लक्षातच आहे ना आणखी। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि सुरू असलेल्या आंदोलनांवर छगन भुजबळ यांनी टीका केली। कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं। कधी कोण महाराज येतात, कधी कोण राजे येतात, कधी मंत्री येतात, मग त्यांना ते पाणी घ्यावं लागतं, मग परत पाणी सोडावं लागतं, मग परत ते चालूच असतं। ते जोपर्यंत आहे तुम्ही आहात तोपर्यंत तो कार्यक्रम थांबण्याची शक्यता मला तरी वाटत नाही। ही लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने जे काय होईल ते होईल। त्याला त्याची मतं काय मांडायचा अधिकार तो मांडेल, त्याचं शेपूट वाढतच चाललेला आहे। सरकारकडून जरांगे पाटलांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला। महाराष्ट्र सरकार हलगर्जीपणा करते, अतिशय असंवेदनशील हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे। ते अजिबात संवेदनशील नाही आहेत ह्या बाबतीत। जरांगे पाटलांना जर काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असेल। जरांगे पाटलांनी खूप सहन केले। जसं धनगर समाजाची फसवणूक केली तशी जरांगे पाटलांचीही फसवणूक होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा केली। या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा केली जाणार आहे। परिणामी राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवतं यावर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। हे सगळे महत्त्वाचे रिपोर्ट पाहिल्यानंतर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।